संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे सपत्नीक संजय राऊत यांच्या घरी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे यांचं स्वागत संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी केलेलं आहे। रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे या ठिकाणी संजय राऊतांच्या घरी दाखल झालेले आहेत। तर आजच सामनातली मुलाखत आपण ऐकलेली आहे। सगळ्यांनी आजच सामनात मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे। उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। तर सपत्नीक संजय राऊत यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पोहोचलेत। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, काय अधिकची माहिती? होय, ही सध्याची तुम्ही थेट दृश्य बघू शकता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ही पूर्णपणे कौटुंबिक भेट आहे। संजय राऊत यांच्या मातोश्रींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या त्यांच्या निवासस्थानी आल्या आहेत। मध्यंतरी संजय राऊत यांच्या मातोश्रींना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आता त्या घरी आहेत। त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणं हा या भेटीमागचा उद्देश आहे। पण आपण बघितलं की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे राजकीय नेते म्हणजे शिवसेना उभाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यात राजकीय नातं असलं तरी गेली अनेक वर्ष ते एकमेकांचे चांगले मित्रही आहेत आणि अनेकदा त्यांच्या मैत्रीचे दाखले त्यांनी यापूर्वीही दिलेले आहेत। मध्यंतरीच्या काळात जेव्हा संजय राऊत यांच्यावर ईडी अटकेचं संकट होतं त्यावेळेस ईडी अटकेनंतर उद्धव ठाकरे कुटुंबासह संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले। ते त्यांच्या निवासस्थानी आले होते आणि कुटुंबियांची भेट घेतली होती आणि आपलं कौटुंबिक पाठबळ त्यांच्या मागे आहे, कुटुंबियांच्या मागे आहे आणि संजय राऊत यांच्याही मागे आहे। ते त्यांनी या भेटीतून दाखवलं होतं। त्यामुळे जवळपास साधारण 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी आणि विशेषतः त्यांच्या मातोश्रींच्या भेटीसाठी, मातोश्रींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलेले आहेत। आताच संजय राऊत यांच्या घरी या उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचं आगमन झालं आणि त्यांचं यथोचित स्वागतही करण्यात आलेलं आहे आणि आता ही कौटुंबिक भेट सुरू झालेली आहे। पण राजकीय नात्यापेक्षा कौटुंबिक ओलावाही या दोन्ही नेत्यांमध्ये आहे। संजय राऊत हे पक्षाचे नेते, सामना मुखपत्राचे कार्यकारी संपादक आहेत आणि उद्धव ठाकरे हे त्यांचे पक्षाचे प्रमुख आहेत। अनेकदा राजकीय भूमिकांमधून ते व्यक्त होत असतात, पण हे सगळं राजकारण करत असताना कुठे कौटुंबिक स्नेहही जपावा लागतो। ती महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे। मग अगदी राजकीय प्रतिस्पर्धी असले तरी आपण एकमेकांच्या लग्न समारंभात किंवा कौटुंबिक सोहळ्यात जात असतो असं अनेकदा राजकीय प्रतिस्पर्ध्यांनीही दाखवून दिलेलं आहे। तसंच शिवसेनेला उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात की शिवसेना हे माझं कुटुंब आहे, तर तशी एक काळजी जो कौटुंबिक स्नेह आहे तोही जपण्याचा उद्धव ठाकरे यांचा अनेकदा प्रयत्न असतो आणि संजय राऊत तर त्यांचे नेते आणि मित्रही आहेत। त्यामुळे संजय राऊत यांच्या मातोश्रीच्या तब्येतीची विचारपूस करणं हा या भेटीमागचा प्रमुख उद्देश आहे आणि त्यामुळे आज कौटुंबिक आठवणींना उजाळा मिळेल, मातोश्रींच्या प्रकृतीची विचारपूस होईल। संजय राऊत यांच्या सौभाग्यवती, त्यांच्या मुली, त्यांच्या कुटुंबातले सदस्य या सगळ्यांना उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे भेटतील, त्यांच्याशी गप्पा होतील। एक स्नेहपूर्ण असा एक कार्यक्रम इथे आहे आणि त्यासाठी संजय राऊत आज इथे घरीही थांबलेले आहेत। खरं तर ते त्यांची दिनचर्या असते की सकाळची प्रतिक्रिया दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर ते सामनामध्ये येतात आणि मग पक्षाच्या कामालाही सुरुवात होते। पण आज ते घरी थांबले आहेत कारण उद्धव ठाकरे यांची ही पूर्वनियोजित भेट होती, त्यामुळे ते घरी थांबलेले आहेत आणि त्यांचं उद्धव ठाकरेंचं स्वागत आणि त्यानंतर या कौटुंबिक भेटीचा जो काही कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे आणि मातोश्रींच्या प्रकृतीची विचारपूस करणं हा प्रमुख हेतू आहे। नक्कीच अपडेट्स घेऊच दिनेश, तुर्तास धन्यवाद।